तर आज मी जॉली LLB 3 ही मूवी पाहिलेली आहे। रिटन अँड डायरेक्टेड बाय सुभाष कपूर, स्टारकास्ट बाय अक्षय कुमार, अरशद वारसी, सौरभ शुक्ला, अमृता राव व हुमा कुरेशी। ही मूवी एक कोर्टरूम ड्रामा मूवी आहे ज्यामध्ये कॉमेडीच्या साह्याने एका सिरियस विषयावरती आपल्याला जागृत करण्याचा प्रयत्न मेकर्स यांनी केलेला आहे। तर कशी आहे ही मूवी, लेट्स डिस्कस। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अजय व तुमचं स्वागत आहे अजय सिनेमा रिव्ह्यू मध्ये। तर ही मूवी जॉली LLB या सिरीज मधील थर्ड पार्ट आहे। फर्स्ट पार्ट मध्ये अरशद वारसी होते व सेकंड पार्ट मध्ये अक्षय कुमार होते, तर थर्ड पार्ट मध्ये अक्षय कुमार व अरशद वारसी दोघे पण आहेत। जॉली LLB फर्स्ट व सेकंड पार्ट इमोशनली व कॉमेडी रित्या खूप वेल मेड होते, बट त्या दोन्ही पार्टच्या कंपॅरिझन मध्ये हे थर्ड पार्ट थोडा कमजोर वाटतो। नो डाऊट या मूवी मध्ये सुद्धा इमोशनल सीन्स व कॉमेडी टायमिंग खूप छान प्रकारे दाखवण्यात आलेली आहे, बट या मूवी मध्ये थोडी ती कॉमेडी आहे ना, ती थोडी म्हणजे क्रिंज वाटते। या मूवीची स्टोरी आधारित आहे शेतकऱ्यांवर, ज्यामध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की एक श्रीमंत माणूस त्यांची जमीन व शेती व घरे जबरदस्ती हिसकावून घेतो। तर या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा हे ठरवतात या मूवी मधील दोन जॉली, म्हणजेच अक्षय कुमार व अरशद वारसी। या मूवीचा टॉपिक जरी सिरियस असला तरी या मूवी मध्ये जरा काही जास्तच कॉमेडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। नो डाऊट कॉमेडी खराब तर नाहीये, पण अगोदरच्या पार्ट्स मध्ये जी कॉमेडी सोबत जी सिरियसपणा ठेवला होता ते या मूवी मध्ये थोडं कमी वाटतं। मूवी मध्ये खूप सारे कॉमेडी पंचेस व कॉमेडी सीन्स हायली इंस्टाग्राम वरून इन्स्पिरेशन घेऊन लिहिलेले आहेत असं फील होतं। मूवीचा टॉपिक जरी कोर्टरूम ड्रामा असला तरी मूवी मध्ये कोर्ट मधील सीन्स फारच कमी दाखवण्यात आलेले आहेत। या मूवीचा रन टाइम आहे 2 घंटे 37 मिनिटे व ते रन टाइम या मूवीसाठी जरा जास्तच लॉंग वाटायला लागतो व थोडं बोर फील व्हायला लागतं मूवी मध्ये। मूवीचा रन टाइम आणखीन थोडा कमी असायला हवा होता व मूवी आणखीन थोडी फास्ट बेस असती व मूवीने आणखीन थोडं टॉपिकवर फोकस केलं असतं व आणखीन थोडी सिरियस जर झाली असती तर ही मूवी फारच आणखीन बेटर झाली असती। असं थोडं पण नाही की ही मूवी एकदमच बेकार आहे, पण आणखीन खूप भारी होऊ शकली असती। ऍक्टिंग वाईज अक्षय व अरशद वारसी यांनी खूप छान ऍक्टिंग केलेली आहे व अक्षय कुमार यांनी कॉमेडीचा जलवा या मूवी मध्ये सुद्धा छान प्रकारे दाखवलेला आहे व सौरभ शुक्ला व गजराज यांनी पण खूप छान परफॉर्मन्स दिली आहे व स्पेशली गजराज राव यांनी खूपच इंटेन्सिटी सोबत त्यांच्या विलनचं कॅरेक्टर निभावलेलं आहे या मूवी मध्ये आणि त्यांच्या कॅरेक्टरचा म्हणजे राग यायला लागतो। या मूवीचा क्लायमॅक्स खूपच गडबडीमध्ये लिहिलेला गेला आहे। जी क्लायमॅक्स सीन्स याच्या अगोदरच्या पार्ट्स मध्ये होते व जे क्लायमॅक्स पाहून आपण इमोशनल झाला होता तसं या मूवी मध्ये फील होत नाही, बट नो डाऊट तुम्हाला ही मूवी निराश पण करत नाही। मूवी इज गुड अँड वन टाइम वॉचेबल विथ फॅमिली, कारण काही अडल्ट सीन व काही म्हणजे काहीच या मूवी मध्ये नाही। ही एकदम फॅमिली फ्रेंडली आहे मूवी। ठीक आहे, हे होतं माझं मत मूवी बद्दल। तुम्ही जर मूवी पाहिली असेल तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा। ठीक आहे, तुमची व तुमच्या परिवाराची काळजी घ्या। थँक्यू, टेक केअर, बाय।